नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात जे कुणी अडथळे आणतील त्यांना सोडणार नाही, त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं प्रतिपादन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांच्यासोबत घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत केले। आज संध्याकाळी पोलीस मुख्यालय येथे पोलीस आयुक्त पवार यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणारे गुत्तेदार संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत वर नमूद दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी ताकीद दिली की पाणीपुरवठा योजनेच्या कामात जे कोणी कोणत्याही स्वरूपाची अडचण आणतील त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। पोलीस आयुक्त म्हणाले की जर कोणी कोणत्याही प्रकारच्या कारणास्तव योजनेच्या कामात वाद घातला किंवा काम थांबवण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करतील त्यांना सोडले जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी। सदरील योजना उच्च न्यायालय यांच्या सूचनेप्रमाणे अविरत चालू राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। जर कोणी कोणत्याही कारणास्तव कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू दिसला तर याची तक्रार संबंधित पोलिसांकडे करावी, अशी सूचना त्यांनी गुत्तेदारांनी यावेळी केली। यावेळी प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की संपूर्ण देशात फक्त 3 योजना अशी आहे ज्याची मॉनिटरिंग थेट पंतप्रधान यांच्या कार्यालयामार्फत केली जाते। याच्यामध्ये कोइंबतूर, जगन्नाथपुरी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे।